श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 6, समास 5. ब्रह्म माया निरूपण. या समासामध्ये समर्थांनी माया आणि ब्रह्म कसं असतं त्याचं वर्णन केलेलं आहे. प्रथम ब्रह्म काय असतं ते बघू. ब्रह्म निर्गुण, निराकार, निर्मळ, निश्चळ असं असतं. ब्रह्म दिसत नाही, निर्माणही करता येत नाही किंवा त्याचा नाशही पावत नाही. ते शाश्वत असतं, विशाल असतं. ते पुराव्याने सिद्ध करता येत नाही. आणि माया, माया कशी असते? ती सगुण साकार, चंचल, चपळ, दिसणारी असते. ती नाशिवंत आहे. तिला जन्मही आहे आणि अंतही आहे. विकारयुक्त आहे ती. पुराव्याने ती सिद्ध करता येते. आकाशाचं प्रतिबिंब पाण्यात पडलं तरी आकाश पाण्यापासून अलिप्त असतं. अगदी तसंच परमात्मा सर्वात व्यापून अलिप्त असतो. संतांना शरण गेल्याने मोक्ष मिळतो. कारण जगात भरून राहिलेला परमात्मा संतांच्या कृपेने आपल्या अंतर्यामी प्रगट होतो. आता हे सर्व ब्रह्म माया निरूपण म्हणा किंवा हा वेदांत म्हणा, दासबोध म्हणा, आजची पिढी हे वाचण्याचा आळस करेल किंवा हे वाचण्यात काही तथ्य नाही, काही नवीन सांगा, हे काय ज्ञान आहे का, हे काही बुद्धीला पटत नाही, असं काहीतरी म्हणून टाळाटाळ करेल किंवा त्यांच्या बुद्धीच्या पलीकडेही जाईल. अनेक शक्यतांपैकी या शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी थोडा ॲनालिटिकल अभ्यास केला तर सहज लक्षात येण्यासारखं आहे की आपला भारत देश अत्यंत सुखसंपन्न होता. सोन्याचं रांजण, सोन्याचे अनेक रांजण, भांडी, रेशीम, रत्न अगदी खचखचून भरले होते. चंद्रगुप्त मौर्यकालीन काय गोष्ट आहे? एक नखशिकांत सोन्यानी मढलेल्या स्त्रीला जेव्हा एका परदेशी प्रवाशांनी पाहिलं ना, तेव्हा त्यांनी ताबडतोब लवून नमस्कार केला, सादर प्रणाम केला. त्याच्याबरोबर असलेल्या दूताने विचारलं, "अरे, आपण हिला प्रणाम केला का?" तो म्हणाला, "का नाही? प्रणाम करायलाच हवा. सम्राज्ञी आहे ना ही आणि सम्राज्ञीला प्रणाम करण्याची रीतच आहे." तो दूत खळखळून हसला आणि म्हणाला, "महाशय, ही सम्राज्ञी नाही, ही एक साधी दासी आहे." म्हणजे बघा, सोन्याने मढलेली दासी अशी खचखचून श्रीमंती भरली होती. उदंड सोनं, जड जवाहीर, मौल्यवान वस्तू हे सर्व परकीयांनी लुटून नेलं. पण सांगायचं तात्पर्य काय? हे सगळं की आजवर सनातन धर्माच्या तत्वज्ञानाची लूट मात्र कोणाला करता आली नाही. संपूर्ण विश्वामध्ये भारताच्या तोडीचा वैदिक धर्म पाळणारं एकही राष्ट्र नाही. कोणत्याही भारतीय राजांनी कधीही परदेशी आक्रमण केली नाही, लूट केली नाही किंवा स्त्रियांची विटंबना केली नाही. अगदी चंद्रगुप्तपासून महाराणा प्रताप घ्या किंवा शिवरायांपर्यंत नीतिमत्तेचा ऱ्हास कोणी केलेला नाही. वैदिक धर्म उत्कटतेने पाळण्याची ही पोचपावती आहे. याउलट याउलट अस्मानी सुलतानी कित्येक वर्ष भारताला ग्रासून टाकणारी होती. धर्मावर अनेक घाव घातले गेले, अन्याय झाले. स्त्रियांची तर विटंबना विचारूच नका. निरपराध्यांना ठार मारलं गेलं. पण तरीही आजवर भारत तग धरून आहे. भीती हेच, दुर्दैव हेच की हे आपल्या लोकांना का कळू नये. ज्याकरिता समर्थांनी श्रीरामाकडे टाहो फोडला, क्रूर यवनांच्या काळामध्ये स्वधर्माच्या निशाणाखाली लोक संघटित केले, त्याच धर्माच्या आज भंबेऱ्या उडतायत. धर्म अधर्म कळण्याएवढं भारतापेक्षा कोणतं राष्ट्र सक्षम आहे? आणि याचं सर्व श्रेय म्हणजे हे ज्ञान कोणी दिलं? श्रीराम, श्रीकृष्ण, आचार्य म्हणजे शंकराचार्य यांनी दिलेल्या वैदिक सनातन हिंदू धर्मात याचं खरं प्रगटीकरण आहे. हिंदू धर्म हा एक धर्म एवढ्या संकुचित कक्षेमध्ये न बांधता
अखिल विश्वातल्या मानव जगताला जीवन जगण्याची ती एक प्रेरणा आहे म्हणू आपण. संत ज्ञानेश्वरांचं पसायदान हे तर उत्तमच उदाहरण झालं त्यातलं. विश्वात्मक भावाने संपूर्ण विश्वासाठी केलेली ती प्रार्थना आहे. सर्वसमावेशक उदार धर्माचा अभ्यास करायला अनेक जन्म घ्यावे लागतील. आपल्या चालीरीती पाश्चिमात्य पद्धतीने राबवून सर्व गोष्टींची खिल्ली उडवणं म्हणजे आपलाच आत्मघात करणं आहे. आत्महत्याच जणू ती. अजूनही समाज निद्रावस्थेत आहे. आणि म्हणूनच समर्थांना प्रपंच आणि अध्यात्मातले ठळक मुद्दे दासबोधाद्वारे मांडावे लागले. जेणेकरून ते म्हणतात भौतिक संपन्नताही मिळवा, पण आत्मज्ञानाची संपन्नता नक्की मिळवा. त्याशिवाय मानव जन्म सुकर होणार नाही. समर्थांचा तरुणांना अत्यंत प्रेमाने सांगणं आहे. सुदृढ शरीर तयार करा आणि निकोप मन संवेदित करा. राष्ट्रकार्याला अग्रक्रम द्या. मानव संपत्तीच सर्वात महत्वाची नाही का? ह्युमन रिसोर्स ज्याला आपण म्हणतो, ती वैदिक धर्माचं पालन आणि तंत्रज्ञान आणि विज्ञान यांच्या मिलापानी ही दैवी संपत्ती होईल निश्चितच. म्हणून आजची स्टार नोट आपण काय म्हणूया, की ब्रह्म आणि माया हे शब्दात न सांगता येणारे विषय सुद्धा संत केवळ आपल्या कळवळ्यापोटी सांगतात बरं. ते ब्रह्मपदी पोहोचून आपला विचार करतात. खरं त्यांचं कल्याण तेव्हाच झालेलं आहे. त्यांना काही साध्य करायचं राहिलेलंच नाहीये. पण आपल्याकरता ते शब्दांमध्ये हे सगळं निवेदित करतायत. निदान आपण आपला तरी विचार करू आणि त्यांचा लाभ करून घेऊ. आणि हा लाभ आपलाच आहे. म्हणून नेहमी सद्वासना, सद्विचार, सत्संगती यांची संगत ठेवू. श्रीराम समर्थ श्रीराम.